12,000 वाहनांना रस्त्यांवर मिळणार तळ. मागील अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या पार्किंग धोरणाला मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोरणाकरिता पुन्हा एकदा रस्त्याचे सर्वेक्षण करून त्याची वर्गवारी करून कागदावर असलेले पार्किंग धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने हालचाल सुरू केल्या असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही, त्यामुळे नागरिक रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करतात. अशी वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिका प्रशासनाने काही वर्षापूर्वी पार्किंग धोरण आखले होते. त्याचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहरातील रस्त्यालगत पार्किंग क्षेत्र निश्चित करून त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येणार होते. त्यातून पालिकेने उत्पन्न मिळणार होते. त्यासाठी पालिकेने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. यानुसार शहरातील 168 रस्त्यांवर 11,931 वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार होती. त्यामध्ये 6,477 दुचाकी, 1,546 तीन चाकी, 3,360 हलकी चारचाकी, 548 अवजड चारचाकी वाहनांचा समावेश होता. या पार्किंगसाठी अ, ब, क, ड अशी रस्त्यांची वर्गवारी करून त्याप्रमाणे वाहन पार्किंग शुल्काचे दर निश्चित केले होते. या संबंधिताच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली होती. परंतु करोना काळ आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पार्किंग धोरणाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.